राज्यातील 20 नगरपालिकांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना तारखांमध्ये बदल करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रमही जाहीर केलाय। त्यानुसार आता 20 डिसेंबरला मतदान तर 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। पाहूयात नेमक्या कुठल्या निवडणुका पुढे ढकलल्यात आणि नेमकं कारण काय आहे। राज्यातील 20 नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर। अवघे काही तास उरले असताना निवडणूक तारखांमध्ये बदल। पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश। आता 20 डिसेंबरला मतदान, 21ला निकाल। राज्यात 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे। निवडणुकीचा प्रचार अगदी शेवटच्या टप्प्यात आहे। प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यानं आज राज्यभर राजकीय नेत्यांकडून सभांचा धडाका पाहायला मिळाला। अशातच काही जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींची निवडणूक तर काही ठिकाणी 2 प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागलाय। यामध्ये पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। राज्य निवडणूक आयोगानं त्यासाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार आता पुढे ढकललेल्या नगरपालिकांसाठी 20 डिसेंबरला मतदान, 21 डिसेंबरला मतमोजणी होईल। कुठे कुठे निवडणुका लांबणीवर। बारामती, फलटण, महाबळेश्वर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, मंगळवेढा, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गुस, अंजनगाव, सुरजी, रणापूर, अंबरनाथ, रिसोड, मुखेड, धर्माबाद, वाशिम, बाळापूर। तांत्रिक चुकांसह उमेदवारांविरोधात कोर्टात अपील असल्यानं या निवडणुका पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे। अहिल्यानगरमध्ये 4 नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवक पदांच्या उमेदवारांविरोधात कोर्टात अपील आहे। धाराशिव नगरपालिकेत 3 प्रभागात हेच चित्र आहे। बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील 7 जागांचा विचार करून ही निवडणूक प्रक्रिया आता 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे। नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर। चिन्ह वाटप आणि अंतिम यादी 11 डिसेंबर। मतदान 20 डिसेंबर, मतमोजणी 21 डिसेंबर। 23 डिसेंबरला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार। नगरपालिका निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना प्रक्रियाच पुढे ढकलल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय। काहींना प्रचाराची अतिरिक्त संधी मिळणार आहे तर काहींसाठी वाढलेली मुदत डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत। परिणाम काय बारामतीकरांच्या भल्यासाठीच होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं 25 किलो वजन कमी झालंय, अजून 25 किलो करणार आहे। 20 दिवस भेटलेत, आता मी प्रत्येक घराघरात जाईल। तुम्ही प्रशासनाचा दुरुपयोग करताय। जे नगर परिषदेचे निवडणूक आहेत त्या 20 तारखेला पुढे ढकलण्यात आल्याचे समजतं, परंतु हे जे वेळ मिळालेली आहे याच्याकडे आम्ही पॉझिटिव्ह दृष्टीने बघून ज्या काही ठिकाणी आम्ही पोहोचायचं राहिलेलो आहोत त्या ठिकाणी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 हे पूर्णपणे निवडणूक आयोगाचं काम करणारे शिव आणि त्या मॅडम यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम केलेलं आहे। मी तिथं फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो, सकाळी पासून ते संध्याकाळीपर्यंत होतो। तिथं फॉर्म भरण्याची प्रक्रिया अशी होती की तिथं एखाद्या उमेदवाराने फॉर्म भरून आणला तर तिथं पडताळणी होत होती। एक कागद ते पडताळणीचा तिथला अधिकारी त्रुटीने साईन करून त्या फॉर्मला लावलं जात होतं। राष्ट्रवादीचा एकही उमेदवार सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आलेला नव्हता। ते फॉर्म लावले कधी, त्यांनी पावत्या घेतल्या कुठून? काही तासांवर मतदान आलं असताना आयोगानं निवडणुका पुढे ढकलल्या, त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय। नवीन वेळापत्रकानुसार आता पुढील काही दिवस प्रचार तोफा धडाडतच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।